पूर्णा शहरात 23वी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढत ढोल ताशा लेझिम पथकाच्या संचालनात कोरियन भिक्खू संघ व उद्योजकांच्या प्रमुख साजरी करण्यात आली. अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिषदेचे उद्घाटन कोरियन भिक्खू डॉक्टर ली चिन रॅन यांच्या हस्ते पार पडले. भंते उपाली थेरो यांचा 43वा स्मृतिदिनाच्या औचित्यानं प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या भावपूर्ण वातावरणात ही परिषद सुरू असून भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित भंते उपाली यांच्या चैत्याचं उद्घाटन करण्यात आलं. प्रारंभी सकाळी डॉक्टर आंबेडकर चौक येथे दक्षिण कोरिया येथील उद्योजक तथा दिग्दर्शक उपासक युम जेऊंग हो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी डॉक्टर आंबेडकर नगरपासून भगवान बुद्धाच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढून त्या मिरवणुकीचा समारोप बुद्धविहार उपाली थेरो नगरीत करण्यात आला. पार पडलेल्या परिषदेसाठी भदंत शरणानंद महाथेरो, भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत विशुद्धानंद महाथेरो, भदंत प्राध्यापक डॉक्टर खेमधम्मू महाथेरो, भदंत डॉक्टर यश कॅशपियन महाथेरो, भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो, भदंत डॉक्टर इंदवंश महाथेरो, भदंत यश थेरो श्रीलंका, भिक्खू संघपाल महाथेरो, भिक्खू धम्मज्योती, भिक्खू ज्ञानरक्षित, भिक्खू धम्मबोधी, भिक्खू पय्या रत्न थेरो, भिक्खू महावीरो थेरो, भिक्खू पय्या बोधी थेरो, भिक्खू धम्मधर थेरो, भदंत रेवत बोधी, भदंत पयानंद, भदंत धम्मानंद, भदंत धम्मशील थेरो, भिक्खू शीलरत्न, भिक्खू बोधी धम्मा, भिक्खू सुबोधी, भिक्खू नागसेन बोधी, भिक्खू पय्यावर्धनसह आदींची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट, उपासक जंग सुंगीर, एन नागओम हॉंग कियांग दक्षिण कोरिया, नगराध्यक्षा बिवलबाई लक्ष्मण कदम, विशाल कदम, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, आर के गायकवाड, बंटी कदम, प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, अनिल खकराटे, गौतम भोळेसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक भिक्खू पय्यावंश सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड यांनी परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं. मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या संख्येने उपासक उपासिका या बौद्ध धम्म परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय म्हणाले सामाजिक न्यायमंत्री पाहूया. एक महिन्यापासून सांगितलं की तुम्हाला धर्म परिषदेला यायचंय. आजकाल लोक निवडणुकीला किती महत्व देतात हे सांगायला नको, परंतु भंतेजींनी एक शब्द दिला होता की भंतेजींनी काही झालं तर या धर्म परिषदेला येणारच आहे.
कारण असं आहे की ह्या धर्म परिषदेला आल्यानंतर माझ्या समाजाचे विखुरलेले सर्व लोक एका ठिकाणी येतात, त्यांचं दर्शन या माध्यमातून होतं. काही लोकांनी मला टीव्हीवर पाहिलं असेल, काही लोकांनी नाव ऐकलं असेल, काही लोकांची माझी ओळखही नाही. परंतु या धर्म परिषदेच्या माध्यमातून जेव्हा आपण सर्वजण एकत्रित येतो त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपल्या ताकदीचं सुद्धा दर्शन सगळ्या समाजाला होत असतं. जेव्हा मी पहिल्यांदा पूर्णाला आलेला, मी जेव्हा इंटरव्ह्यू केली त्या टायमाला सांगितले की कार्यक्रमाला किती लोक उपस्थित असतील. साहेब म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की लोकांची येण्याची जाण्याची वर्दळ किती असते. म्हणतो की मी पहिल्यांदा पाहिलं की इतक्या मोठ्या जनसमुदाय या ठिकाणी येतो, एक जत्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं. अभिमान या गोष्टीचा मी आल्यानंतर मला त्याचं समाधान एक गोष्टीचं लाभलं. या ठिकाणी महिला भगिनी असेल, पुरुष मंडळी असेल, लहान बालकं असतील, अत्यंत शिस्तीने आपला हा धार्मिक कार्यक्रम ते एन्जॉय करतात आणि पाहतायत. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये काही लोकांना या सगळ्या गोष्टीचा विसर पडत चालला. काही लोकांना जाणीव सुद्धा तुम्हाला गावाकुशीच्या बाहेर राहावं लागायचं. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी दिलेली लढाई आणि बाबासाहेबांनी अशी तशी लढाई दिली नाही. लढाईचं फळ काय दिलं असेल तर त्यांनी एकच ग्रंथ लिहिला. आज जगातला प्रत्येक माणूस आपल्या डोक्याला लावतो आणि बाबासाहेबांना नम्रपणे हात जोडतो. बाबासाहेब तुमची घटना आहे म्हणून आम्ही जिवंत आहे. एकच. किती काय करा, किती बोलला, माझ्या बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची ताकद कोणत्या कुणाचाच नाही हे सिद्ध झालेलं आहे. तिकडे जायला मंदिरावर रेल्वे क्रॉसिंग करावं लागतं. हे जे काय आहे याचे पैसे जे पाहिजे असेल त्याचा प्रस्ताव माझ्याकडे नगरपालिकेमध्ये असताना विलासने पहिले पैसे भरलेले. शासनाचा जो काही भाग आहे तो द्यायचा काम मी करेल म्हणून त्याची चिंता करू नका. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आपण दरवर्षी या माझ्या विभागातर्फे चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. त्या चांगल्या कामाला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. मी करत असेल चुकत असेल तर मला सांगा. चुकत नाही असा भाग नाही. एखाद्या वेळेस माझ्याकडून चूक होऊ शकते, माणूस आहे, त्या टायमाला मला निश्चित सांगा. परंतु जर चुकत नसेल, चांगलं काम करत असेल तर पाठीवर एक थाप तर तुम्ही दिलीच पाहिजे. हे एवढं जर तुमच्याकडे माझा अधिकार आहे तेवढा अधिकार तर ठेवा. हे पूर्ण हे चळवळीचे केंद्र मानलं जाते. नामांतराचा लढा खऱ्या अर्थाने या भागातून सुरू झालेला आहे. नामांतराच्या लढ्यामध्ये या ठिकाणापासून जे सुरुवात झाली तो महाराष्ट्रावर गेला. त्या पूर्णामध्ये याचं मला भाग्य आदरणीय भक्तीजीच्या मिळालं. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजणांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा आभार मानतो. जय भीम.